रामकृष्ण हरी माऊली हे जे मंदिर दिसतंय तर ते मंदिर नाही, तर एका संतांची समाधी आहे. ते म्हणजे संत चोखामेळा. आपल्या विठ्ठल मंदिराच्या समोरच संत चोखामेळा यांची समाधी आहे. संत चोखामेळा यांची कथा काय आहे? साक्षात पांडुरंगालाही रडवणारी ही कथा संत चोखामेळा यांची. बुलढाणा जिल्ह्यात मेहनपूर गावात एक महान मानवाचा जन्म झाला. गरीब घरी पण मनानं खूप श्रीमंत असलेल्या अशा एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं नाव होतं चोखामेळा. ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला, गावाने त्या कुटुंबाला अत्यंत हालाकीचे दिवस काढण्यास भाग पाडले. त्यांच्या पदरी फक्त दारिद्र्य, अपमान आणि पोट भरण्यासाठी करावे लागणारे काबाड कष्ट. पण चोखामेळा लहानपणापासूनच वेगळे होते. त्यांच्या आजूबाजूला जरी दारिद्र्य असले, गरिबी असली, पण त्यांचं मन मात्र एखाद्या कमळासारखं होतं, ज्याने विठ्ठलालाही रडायला भाग पाडलं. भुकेच्या आणि कष्टाच्या शोधात चोखामेळा आणि त्यांचं कुटुंब मेहनपुरी सोडून मंगळवेढा गावात आले. त्या काळी हे मंगळवेढा गाव अत्यंत मोठं आणि गजबजलेलं होतं. चोखामेळा मोठे झाल्यानंतर त्यांचा विवाह मंगळवेढ्यामध्येच एका अत्यंत सुशील आणि भक्तीने भरलेल्या स्त्रीशी झाला. तिचं नाव होतं सोयराबाई. ती फक्त एक पत्नी नव्हती, तर त्यांच्या मार्गावरील भक्तीची एक खंबीर सावली होती. काही दिवसांनंतर त्यांना एक सुंदर असा मुलगा झाला. आता चोखामेळा आणि त्यांची पत्नी आणि त्यांच्या पत्नीचा भाऊ सगळे एकत्र राहू लागले. हे संपूर्ण कुटुंब म्हणजे साक्षात भक्तीचे चालते बोलते शक्तिपीठ होते. त्यांच्या अंगावर घालण्यासाठी धड कपडेही नव्हते आणि राहायला घरही नव्हतं. त्यांना 2 वेळच्या अन्नाचीही भ्रांत पडलेली असायची. रोज सकाळी उठून गाव झाडणे, लोकांची उष्टी काढणे, जड ओझं वाहणे आणि 2 घासांसाठी लोकांच्या शिव्या, लोकांची टोमणे आणि काबाड कष्ट हाच त्यांच्या जीवनाचा क्रम होता. पण त्यांच्याकडे अशी एक संपत्ती होती जी कोणत्याच राजाकडे किंवा सम्राटाकडे नव्हती, आणि ती संपत्ती म्हणजे पंढरीच्या सावळ्या विठ्ठलावर असलेली श्रद्धा, विश्वास आणि जीवावर उधार होणारी भक्ती. संत चोखामेळा यांच्या मनात, मुखात फक्त विठ्ठल आणि विठ्ठल हेच नाव होते. काम करतानाही ते विठ्ठलाचं नाव घेत असत. रस्ता झाडतानाही हातात झाडू घेऊन त्यांचे ओठ विठ्ठलाचं नामस्मरण करत असत. त्यांच्या प्रत्येक घामाच्या थेंबात आणि त्यांच्या प्रत्येक श्वासात विठ्ठल होता. ज्या विठ्ठलावर चोखामेळा यांची एवढी भक्ती होती, त्याच विठ्ठल मंदिरात चोखामेळा यांना त्यांच्या मूर्तीला किंवा त्यांच्या विटेला स्पर्श करण्याचीही त्यांना अनुमती नव्हती. तरीही चोखामेळा मंगळवेढ्यातून पायी पंढरीला यायचे, चंद्रभागेत स्नान करायचे आणि महाद्वाराकडे विठ्ठल दर्शन घेण्यासाठी जायचे. पण तिथं त्यांना विठ्ठल दर्शन घेण्यापासून अडवलं जायचं. त्यांना काठ्यांचा मार देऊन, त्यांच्या अंगावरती थुंकून विठ्ठल मंदिरातून अपमानित करून तिथून निघून जायला सांगायचे. तेव्हा चोखामेळा महाद्वाराच्या जवळ बसून आपले डोके तिथे ठेवून धसाधसा रडायचे. चोखामेळा बाहेर पायरीवर उभा राहूनच आत असलेल्या गाभाऱ्यातल्या सावळ्या विठ्ठलाला हाक मारायचा. व्याकुळ होऊन विठ्ठलाला म्हणायचा, देवा माझा काय गुन्हा आहे? मी तर तुझाच आहे ना. तूच मला या जगात पाठवलं आहेस, मग तुझ्या चरणांना स्पर्श करायला हे लोक मला का अडवतात? हे देवा, तुझी ही लेकरे मला तुझ्यापाशी येऊच देत नसतील तर तू मला हा जन्म का दिला? माझं हृदय तुझ्यासाठी तडफडत आहे, पण हे समाज मला तुझ्याजवळ येऊ देत नाही. तू जगाचा पालन करता आहेस, मग तू आज असा गप्प का आहेस? चोखामेळांचा तो हुंदका, चोखामेळांचा तो गहिवर आत उभा असलेल्या विठेवरच्या विठ्ठलाला जाऊन भिडत होता. काही दिवस, काही वर्ष अशीच उलटून गेली, पण चोखामेळाची भक्ती अशा एका उंच शिखरावरती जाऊन पोहोचली होती. माणसांनी दिलेल्या शिव्या, त्यांनी केलेला अपमान, त्यांनी काठ्यांनी मारलेला तो मार संत चोखामेळा हे विठ्ठलाचा प्रसाद म्हणून खाऊ लागले. चोखामेळांची पत्नी, त्यांचा मुलगा आणि त्यांचा मेहुणा हे देखील याच भक्तीच्या मार्गाने चालत होते. संत चोखामेळा यांच्या मुलाला हा समाजाचा अन्याय सहन व्हायचा नाही, म्हणून तो काही वेळा विठ्ठलावरच रागवायचा. चोखामेळा त्यांच्या मुलाला समजावून सांगत असं म्हणायचे, बाळ, आपला देह जरी अपवित्र असला
तर आपला आत्मा कधीच विठ्ठल चरणी अर्पण झालेला आहे. काही दिवसांनी चोखामेळा यांच्या आयुष्यात अशा एका पुरुषाचं आगमन झालं की ज्याने त्याला गुरुमंत्र दिला. तो म्हणजे संत नामदेव. नामदेव म्हणजे विठ्ठलाचे अत्यंत लाडके भक्त होते. जेव्हा नामदेवांनी चोखामेळा यांना बाहेर रडताना बघितलं तर त्यांच्या एका दृष्टीनेच त्याला ओळखलं की हा चालता बोलता भक्तीचा मेरू पर्वत आहे. संत नामदेव यांनी समाजाच्या सगळ्या परंपरा तोडून संत चोखामेळा यांना आपला शिष्य मानला. चोखामेळ्यासाठी नामदेव हे फक्त गुरु नव्हते तर ते साक्षात त्यांचे विठ्ठल होते. चोखामेळा यांच्या घरी अन्नाचा एक कणही नव्हता. सोयराबाई चुलीसमोर बसून रडत होत्या. चोखामेळ्यांचा मुलगा झोपला होता आणि चोखामेळा बाहेर अंगणात बसून विठ्ठलाचं नामस्मरण करत होतं. काळोख्याची रात्र होती. चांदणं भरपूर पडलं होतं आणि त्याच वेळी त्यांना एक प्रकाश दिसला. तर त्या प्रकाशातून एक अत्यंत दिव्य पुरुष बाहेर आला. त्याच्या कपाळाला बुक्का होता आणि शरीराभोवती दिव्य प्रकाश होता. त्या दिव्य प्रकाशामुळे चोखामेळा यांची संपूर्ण झोपडी उजळून निघाली होती. त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ होती आणि कानात मकर कुंडले होती. चोखामेळ्यांनी हळूच डोळे उघडले. त्यांना समोर दिसलं वैकुंठाचा राजा, ज्याच्या एका दर्शनासाठी ऋषीमुनी कठोर तपस्या करतात. तोच वैकुंठाचा राजा त्याच्या झोपडीत चालत आला होता. तिथे विठ्ठल चोखाला म्हणाले, अरे चोखा, तू रडतोस की तुला कोण मंदिरात येऊ देत नाही, म्हणून मी आज तुझ्याकडेच आलो. तू माझ्याकडे यायची गरज नाही, पण मीच तुझ्याकडे आलो. जिथे माझा चोखा आहे तिथेच माझे मंदिर आहे. विठ्ठल चोखाला म्हणाले, अरे चोखा, मला खूप भूक लागली आहे. तुझ्या हातचं जेवण मला करायचं आहे. हे सगळे शब्द ऐकून चोखा आणि सोयराबाई यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आणि कृतज्ञतेच्या नद्या वाहू लागल्या. साक्षात जगाचा पालनहार त्यांच्याकडे जेवण मागत होता. घरात अन्नाचा एकही कण नसताना सोयराबाईंनी आपल्या भक्तीच्या जोरावर आणि प्रेमाच्या जोरावर एक भाकरी थापली आणि विठ्ठलाने ती भाकरी त्यांच्या पंक्तीला बसून खाल्ली. देवाला ती भाकरी अमृतापेक्षाही गोड लागली. विठ्ठलाने भाकरी खाऊन परत जाताना आपल्या गळ्यातील हिऱ्या मोत्यांचा हार काढून चोखामेळाच्या गळ्यात घातला. लगेच विठ्ठलाने चोखामेळाच्या पाठीवर हात फिरवून त्या अंधारात विलीन झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा काकड आरतीला पुजारी विठ्ठल मंदिरात गेले तर तेव्हा त्यांनी बघितलं विठ्ठलाच्या गळ्यातील मोत्याचा हार गायब आहे. त्यांच्या मनात लगेच शंका आली की मंगळवेढ्याचा तो चोखामेळा, त्याने तो हार चोरला आहे. लगेच त्या क्रूर लोकांनी चोखामेळा यांच्या घरी जाऊन त्यांना काठीने मारायला चालू केले. मारून मारून त्यांना रक्त बोंबळ केले आणि विठ्ठल मंदिराच्या समोर घेऊन आले. विठ्ठल मंदिराच्या समोर घेऊन आल्यानंतर त्यांना एका खांबाला दाव्याने बांधून टाकले आणि तिथंही त्यांना बांधून काठ्यांनी मारायला चालू केलं. चोखामेळ्याच्या अंगातून रक्त वाहू लागलं आणि त्यांचं पूर्ण शरीर जखमी झालं होतं. त्याच वेळी गाभाऱ्यात आत विठ्ठलाच्या मूर्तीजवळ काही पुजाऱ्यांचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. आत जाऊन बघतायत तर काय, विठ्ठलाच्या त्या पाषाणाच्या मूर्तीतून रक्त येऊ लागलं होतं आणि त्यांच्या शरीरावर घावही झाले होते. तर ते रक्त आणि ते घाव दुसरे तिसरे काहीही नव्हते. जेव्हा चोखामेळ्यांना मारण्यात आलं होतं तेव्हा त्यांचे घाव श्री विठ्ठलांच्या अंगावर उमटले होते. हे लोकांना समजल्यानंतर लोकांनी चोखामेळा यांचे पाय धरले, त्यांची माफी मागितली आणि चोखामेळा यांना सोडण्यात आलं. चोखामेळा यांनी परत त्यांच्या मंगळवेढच्या गावात येऊन त्यांचं काम चालू केलं. त्यांचं भिंत बांधायचं काम चालू होतं आणि त्या भिंत बांधण्याच्या कामासाठी गावातले सगळे गरीब लोक होते. ती भिंत कच्ची बांधून झाली होती, पण नियतीचा फेरा फिरला. अचानक मोठं वादळ आलं आणि ती भिंत कोसळली. चोखामेळा खाली काम करत होते. खड्ड्यामध्ये त्यांचं माती काढायचं काम चालू होतं आणि ती भिंत सरळ जाऊन चोखामेळा यांच्या अंगावर कोसळली. त्या भिंतीमुळे खूप जणांचा प्राणही गेला आणि त्याच लोकांमध्ये चोखामेळा देखील होते आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. चोखामेळा यांच्या मृत्यूची खबर वाऱ्यासारखी पंढरपुरात आणि मंगळवेढ्यात पसरली. सोयराबाई आणि त्यांचा मुलगा आकाश फाटल्यासारखे रडू लागले. पूर्ण मंगळवेढा शांत झाला होता आणि ही खबर पंढरपुरामध्ये नामदेवांना समजली.
नामदेव हे चोखामेळा यांचे गुरु होते आणि त्याचमुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या नद्या वाहू लागल्या. संत नामदेव लगेच मंगळवेढ्यात पोचले आणि त्यांनी बघितलं तर चोखामेळा यांच्या अंगावर मोठमोठे दगड पडले होते. त्या दगडाखालून संत चोखामेळा यांच्या अस्थी काढून सन्मानाने पंढरपूरला घेऊन आले आणि विठ्ठल मंदिराच्या समोरच चोखामेळा यांची समाधी बांधण्यात आली आणि आजही ती समाधी तिथंच उभी आहे आणि ही समाधी आहे संत चोखामेळांची. विठ्ठल दर्शनाला गेल्यावर प्रथम दर्शन संत नामदेव आणि संत चोखामेळा यांचं होतं. अशी भक्ती होती संत चोखामेळांची.